आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसाळी अधिवेशनासंदर्भातली, कारण आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि सभागृहाचं कामकाज खऱ्या अर्थानं आज सुरू होईल। सकाळी 11:15 वाजता विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। तसंच ज्या जिल्ह्यांमधनं शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आज या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनं करण्यात येणार आहेत। अधिवेशनाच्या तोंडावरच बीडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर आज बीड इथल्या विद्यार्थी लैंगिक अत्याचार प्रकरणी सभागृहात आणि बाहेरही ते तापण्याची शक्यता आहे। मुंब्रा इथे धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा जितेंद्र आव्हाड उपस्थित करणार आहेत। तर आमदार अजय चौधरी आणि भास्कर जाधव हे नागपूरमधील बोगस शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित करणार आहेत। तसंच मावळमधील पूल दुर्घटनेचा मुद्दा सुद्धा विधानसभेत रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे मांडणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेण्याची शक्यता। त्रिभाषा सूत्रे आणि हिंदी सक्तीवरनं पुन्हा सभागृह तापण्याची शक्यता। तर शक्तीपीठ महामार्ग विकासाशी संबंधित मुद्दे हे देखील यावेळेला चर्चिले जातील। विशेषतः स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरणीय परिणाम यावरती चर्चा होईल। जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार। विरोधक आणि स्वयंसेवी संस्थांचा आक्षेप हा देखील चर्चेत येईल। मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजातील असंतोष यावरती तोडगा काढण्याची मागणी जोर धरणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे। पीक विमा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी याची मागणी होईल। कांदा निर्यात बंदी, दूध दर आणि शेतकरी कर्जमाफी यावर सरकारवरती दबाव असेल। तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, केंद्राची ठोस भूमिका आणि विशेष चर्चेची मागणी सभागृहात होऊ शकते। वाढते अंमली पदार्थ तस्करी आणि नीट परीक्षेतील अनियमितता यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नही चर्चेत येतील।